हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आय होप सगळे मजेत असणार आहेत. तर आज मी जाणार आहे कोतवालवाडीला आणि सकाळी निघाल्यावरचं हे जे वातावरण आहे तुम्ही बघू शकताय, किती फॉगी दिसत आहे. खूपच फॉग जमा झालेलं होतं आणि अर्ली मॉर्निंग मला निघायचं होतं. पोचल्यानंतर मग काही पेशंट अटेंड केले आणि मग त्यानंतर कोतवालवाडीला पोचल्यानंतर मी सर्वात पहिले अंगणवाडी तपासणी करून घेतली आणि या सर्व मुलांचे वजन उंची चेकअप करून घेतले. त्यानंतर मग NCDचा एक छोटासा कॅम्प ठेवलेला. इथे जे आमचे MPW आहेत ते सर्वांचं ब्लड शुगर टेस्ट करून घेत आहे, तसेच BP देखील चेक करून घेत आहे. त्यानंतर मी गेले एका गरोदर जी महिला होती, तर आता तिला व्हिजिट करायला मी तिच्या घरी पोचले होते. सांगता कशी का मला असं वाटलं आधी का तुझी डिलिव्हरी पुढच्या महिन्यात होती ना, मग त्यानुसार तुझी डिलिव्हरी जो तारीख दिली आहे ना त्यानुसार अजून 1 महिना येते. ह्या 1 महिन्यात वजन वाढतं बाळाचं. मग तू डायरेक्ट आता पुढच्या महिन्यात एक 8-15 दिवसांनी सोनोग्राफी केली तर क्युरेट असते. त्याच्यामुळे मग त्यानुसारच कर. मग 8-15 दिवसांनी केली तरी चालेल. बाकी गोळ्या घेते ना. रक्त वाढलं पाहिजे ना. जेवण जात नाही का? नाही जात. मग उलट्या वगैरे होतं? नाही उलट्या नाही होत, पण जेवण पण मग त्या गोळ्या चालू आहेत मग तरी पण नाही होत. रवीना इकडे राहते का? नाही का घरी? नाही ना रवीना? आहे. रक्ताळीच्या गोळ्या घेते. रवीना वय किती आहे तुझं? सोयीचा नाही विषय, पण मग गोळ्या चालू आहे का तुम्हाला आता नाही चालू. तर अशा प्रकारे सर्व आजचा दिवस हा कामामध्ये संपवला आहे आणि त्यानंतर काही फोटोज काढलेले होते जे मी आत्ता शेअर केले आहेत. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. किती झाले बस?